नववीतील मुलाचं का होतंय कौतुक? मुलाला रस्त्यात पैशांचं बंडल दिसलं, पण त्यात संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक असा प्रकार. ही घटना आहे महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील. गावाकडचं शांत वातावरण, रोजच्या सारखी सकाळ आणि शाळा सुटल्यानंतर घराकडे निघालेला एक 9वीत शिकणारा मुलगा. त्या मुलाचं नाव अंकुश यादव. त्याच्यासाठी तो दिवस इतर दिवसांसारखा सुरू झाला होता. त्याला अजिबात कल्पना नव्हती की पुढच्या काही मिनिटात त्याच्यासमोर अशी परिस्थिती उभी राहणार आहे ज्यामुळे त्याचं नाव संपूर्ण राज्यात चर्चेत येईल. अंकुश आपल्या नेहमीच्या रस्त्याने चालत होता. आजूबाजूला फारशी वर्दळ नव्हती. रस्त्यावर नजर टाकत तो पुढे जात असताना अचानक त्याच्या नजरेस एक बंडल पडलेलं दिसलं. सुरुवातीला त्याला वाटलं की कदाचित कागद असतील, पण जवळ गेल्यावर त्याला लक्षात आलं की ते काही साधं बंडल नव्हतं. त्याने ते हातात घेतलं आणि क्षणभर तोही चक्रावला, कारण ते पैशांचं बंडल होतं. कोणाच्याही हातात अचानक इतके पैसे आले तर मनात अनेक विचार येणं स्वाभाविक आहे. हे पैसे कोणाचे असतील, कुणी हरवले असतील की कुणीतरी मुद्दाम टाकून दिले असतील, अशा अनेक प्रश्नांनी त्याचं मन भरून गेलं. आजच्या काळात अनेक लोकांना अशी संधी मिळाली तर ते कदाचित शांतपणे पैसे घेऊन निघून जातील, कारण पाहणारा कोणी नसतो आणि विचारणारा देखील नसतो. पण अंकुशने पहिल्या क्षणी वेगळा विचार केला. त्याला हे पैसे स्वतःचे नाही त्याची जाणीव होती. त्यामुळे त्याने घाईघाईने कोणताही निर्णय घेतला नाही. त्याने ते बंडल नीट पाहायला सुरुवात केली, कारण त्याला त्या पैशांचा खरा मालक शोधायचा होता. पैशांमध्ये काही ओळख पटेल अशी गोष्ट आहे का, की जो काळजीपूर्वक तपासत होता. प्रत्येक कागद उलटून पाहत असताना त्याला एक महत्त्वाचा धागा मिळाला. त्या बंडलमध्ये एक बिल होतं. ते साधं बिल नव्हतं, ती मिरची विक्रीचं बिल होतं. अंकुशने ते शांतपणे वाचायला सुरुवात केली. बिलावर काही माहिती लिहिलेली होती आणि त्याच माहितीमुळे पुढचा मार्ग सोपा होणार होता. बिलावर एका शेतकऱ्याचं नाव स्पष्टपणे लिहिलेलं होतं. आता अंकुशला खात्री पटली की हे पैसे कोणाच्या तरी कष्टाचे आहेत. शेतकरी दिवसरात्र उन्हात राबून पीक घेतो. त्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबाची किंमत असते. हे पैसे हरवले असते तर त्या कुटुंबावर किती मोठं संकट येईल याचा विचार त्याने केला. अंकुशने पैशांचं बंडल सुरक्षित ठेवलं. त्याने कोणालाही चुकीची माहिती दिली नाही आणि स्वतःकडेही ठेवले नाहीत. उलट त्या बिलावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे तो खऱ्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागला. दरम्यान ज्यांचे पैसे हरवले होते त्यांची अवस्था वेगळीच झाली होती. दिवसभराच्या कष्टानंतर मिळालेले पैसे अचानक गायब झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांची चिंता वाढली होती. पैसे कुठे पडले, कोणाला सापडले, परत मिळतील का, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले होते. अंकुश मात्र शांतपणे योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. त्याला प्रसिद्धी नको होती, त्याला बक्षीस नको होतं. त्याच्या मनात एकच गोष्ट होती, हे पैसे ज्यांचे आहेत त्यांच्याच हातात पोहोचले पाहिजेत. अखेर अंकुशला त्या बिलावरील माहितीच्या आधारे योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यात यश आलं. समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला जेव्हा त्याने पैशांबद्दल विचारलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि चिंता दोन्ही दिसत होती. पैशांचं बंडल पाहताच त्या व्यक्तीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले, कारण त्यांना वाटलं होतं की हे पैसे आता कायमचे गेले. पण एका शाळकरी मुलाने त्याच्या कष्टाचं मोल ओळखलं आणि ते सुरक्षित परत आणलं. त्या पैशांची मोजणी करण्यात आली. एकही रुपया कमी नव्हता. जेवढे पैसे हरवले होते तेवढेच पैसे परत मिळाले. हे पाहून उपस्थित प्रत्येक जण भारावून गेला. त्या शेतकऱ्याने अंकुशचे मनापासून आभार मानले. एवढ्या लहान वयात इतका मोठा प्रामाणिकपणा पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. काहींनी त्याला आशीर्वाद दिले तर काहींनी त्याच्या आईवडिलांचंही कौतुक केलं. घटनेची माहिती गावभर पसरली. नंतर आसपासच्या परिसरात आणि सोशल मीडियावरही या मुलाच्या प्रामाणिकपणाची चर्चा सुरू झाली. अनेकांनी अशा मुलांच्या समाजाला अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया दिली. लोक म्हणू लागले की आजच्या काळात पैसा पाहून अनेकांची नियत बदलते, पण अंकुशने दाखवून दिलं की संसार, प्रामाणिकपणा आणि माणुसकी याची किंमत अजूनही मोठी आहे. अनेकांनी या मुलाला सन्मानित करण्याची मागणी केली. काहींनी तर अशा मुलांना शाळेत आणि समाजात विशेष गौरव मिळायला हवा असं मत व्यक्त केलं, कारण अशा घटना इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरतात. या घटनेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैशांची रक्कम नव्हती. महत्त्वाचं होतं त्या पैशामागच्या कष्टांचं मूल्य. ज्याने मेहनत करून कमावलेले पैसे हरवले त्याच्यासाठी ते फक्त नोटा नव्हत्या, तर त्यांच्या श्रमाचं फळ होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या बंडलमध्ये नेमके किती पैसे होते आणि त्या शेतकऱ्याचं नाव काय होतं, कारण सुरुवातीपासून आपण ही माहिती जाणीवपूर्वक थांबवून ठेवली होती. तर शेवटी सत्य जाणून घ्या. जालना जिल्ह्यातील सेलगाव येथील 9वीत शिकणाऱ्या अंकुश यादव या विद्यार्थ्याला रस्त्यावर 42,000 रुपयांचं बंडल सापडलं होतं. त्या बंडलमध्ये असलेल्या मिरची विक्रीच्या बिलावरून त्याने मालकाचा शोध घेतला. ते पैसे शेतकरी सागर विठ्ठल गुमला यांचे असल्याचे समजले आणि अंकुशने एकही रुपया न ठेवता सर्व 42,000 रुपये त्यांच्या स्वाधीन केले. याच प्रामाणिकपणामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रातून या 9वीतील मुलाचं कौतुक होत आहे. अशा मुलांमुळे समाजात अजूनही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा विश्वास कायम राहतो.